मुंबईला महापौर मिळण्यासाठी फेब्रुवारी महिना उजाडण्याची शक्यता। भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी न झाल्यानं महापौर निवडणूक पुढे। आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर 31 जानेवारीला होणार होतं मतदान। कल्याण डोंबिवलीतलं राजकारण पाहून शिसारी आली। आधी लवचिक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंची उद्विग्नता। 20 वर्षात उद्धव आणि मला खूप काही अमूकलं। बाळासाहेबांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमात बोलून दाखवली खंत। दोन गुजरात्यांकडून आपल्याच माणसांवर घाव घालण्यासाठी आपल्याच माणसांचा वापर। उद्धव ठाकरेंचा नाव न घेता मोदी, शहा आणि शिंदेंवर निशाणा। मेलो तरी बेहत्तर, पण दोन गुजरातींचा गुलाम होणार नसल्याचीही गर्जना। चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर। प्रदेशाध्यक्षांचा आदेश आणि प्रतिभा धानोरकर यांच्या दबावापुढे वडेट्टीवारांना झुकावं लागल्याचं उघड। काँग्रेसची अखंड गटनोंदणी, धानोरकर समर्थक 13 जणांची पडताळणी पूर्ण। अकोला महापालिकेमध्ये भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा। भाजप विरोधी आघाडी फुटली। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजप सत्तेत। शिंदे आणि काँग्रेस विरोधी बाकांवर। शहर विकास आघाडी स्थापन केल्यामुळे विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग मोकळा। अजित पवार आजपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार करणार। 1967 सालापासूनची परंपरा राखत कान्हेरी येथील मारुती मंदिरात फोडणार प्रचाराचा नारळ। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। नांदेडमध्ये गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी निमित्त हिंददी चादर कार्यक्रमाचं आयोजन। निशान साहिब गुरुद्वारातून नगर कीर्तन। पवित्र गुरु ग्रंथ साहिब धर्मग्रंथाची पालखीतून मिरवणूक। उद्या अमित शहा दर्शनाला येणार। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धामधुमीत 400 कोटी रोकड असलेला कंटेनर कर्नाटकमध्ये लुटल्याचा संशय। नाशिकमधल्या तरुणाच्या अपहरणानंतर पोलिसांकडून तपास सुरू। मतमोजणी केंद्रात गोंधळ घालणं, रुपाली पाटील ठोंबरे यांना भोवलं। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल। रायपूर T20 सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 7 विकेट्सनी विजय। सूर्यकुमार यादव, ईशान किशनची अर्धशतकं। टीम इंडियाची मालिकेत 2-0 अशी आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।